आपण व्यासपीठावर इकडे मात्र सन्मानाकडे वळूया। अद्वैत अमित जितेकर यांचा यथोचित सन्मान होते। मी वासुदेव भोईर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा। आणि वासुदेव भोईर साहेब या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या शुभ हस्ते होते सन्मान, अर्थात मायाचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आरा ट्रॉफीची गोड आठवण सन्मान चिन्ह नोंदणी तर सन्मानित करण्यात येते। मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू होते। आपण जाऊया ओर टू कमेंट बॉक्स। थँक्यू सो मच। जाऊया मॅच मध्ये जिथे मॅचला होते सुरुवात। एकीकडे जर पाहिलं तर टीम वरचेवले आणि त्याच्या विरोधात सिद्धिविनायक डेव्हलपर्स कोपर। सलामीची जोडी पाहायला मिळतो आपल्याला वरचेवले संघाची समीर गरत आणि त्याच्या जोडीला रोहित गरत। चला गेम प्ले करा। 3 ओव्हरचा सामना असेल। पंचा 12 खेळाडू। बॉलर अमोल। लेट्स प्ले। पहिलाच बॉल ड्राइव्ह केलाय, सरळ केल्यात स्क्रीन समोर। फिल्डर आल्यात लॉंग ऑफचे, तोपर्यंत एक धाव। हा बबलू, आपण कुठे असाल तर लवकर या व्यासपीठावरती। बबलू बॅक टू बॉलर्स। खेळत असताना पाहतोय आपण रोहित गरतला। अमोल यांच्यासाठी विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये। हा बबलू, आपण कुठे असाल तर लवकरच स्टेजशी संपर्क करा। डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू येतोय। दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धावा अमय नाईक यांच्याकडून। हे पारितोषिक आहे। पटका गॅप मध्ये खेळल्यात। फिल्डर लास्ट मोमेंटला खराब फिल्डिंग, तिथे 2 धावा रनिंग मध्ये आले। एकदा धावतच आले चेंडूवरती आणि तोपर्यंत 2 धावा एकपटल्यात कोपरच्या विरोधात। वरचे ओळे या 2 संघामध्ये इथे छेल टिपला जातोय कव्हरच्या दिशेला। फलंदाज बाद, पहिला धक्का वरच्या ओले टीमला। यो बारक्या बॅटमन का मोठेवाला राय सीमा पार, रन्स मिळतील 4। चल धावा 4 मिळाल्यात।
चला टीम मीटिंग नको. थर्ड अंपायर आय फॅक्टर. तिसरे अंपायर फलंदाज स्टेप आउट झालाय. पुढे येऊन खेळलाय त्यामुळे नो नाही. पुढे येऊन खेळल्यात. अंपायर सिग्नल बघा विचारा. 12 पण आहे दादा बघा तुम्ही. चला सामना सुरू करा. पण प्रितेश पाटील आल्यात. नंबर 2 चा षटक. ओ पूल केलाय. पटका चांगला लॉंग लेगच्या दिशेला. चेंडू जाईल वेगाने सीमा पार चौकार. ओ रिवर्स. फटका चांगला आहे. चेंडूला अडवलाय. धावमेल 1. इकडे धावसंख्या पुढे सरकते. मगाशी दापोली संघ जिंकला त्याबद्दल परेश परब यांच्या वतीने शुभेच्छा आल्या होत्या. चला आता इथे सामना पाहतोय आपण. या दोन संघामध्ये एकीकडे कोपर आणि त्याच्या विरोधात ओवले संघ पहा मिळतोय. स्क्वेअर लेगला फटका चांगला येते सुद्धा. धावमेल 1 आणि रनआउटची संधी थर्ड अंपायर. चला अंपायर तुमचं काम वाढलंय आता या रनआउट साठी. सॉफ्ट सिग्नल काय आउट आहे का? आउट आहे. बॅटर आउट आहे.
नवीन बॅटर स्वप्नील घरात मैदानामध्ये येत असताना पहा मिळतो. बिग शॉट, फटका चांगला आहे, अगदी गॅप मध्ये चेंडू चाललाय काऊ कॉर्नरच्या दिशेला. पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार, रन चारने धावसंख्या पुढे सरकताना पाहा मिळतो आपल्याला. 20 पुन्हा एकदा पटका चांगला, स्टॅन अँड डिलिव्हर लॉंग ऑफच्या वरून शानदार षटकार. ओ चांगला बॉल, अगदी चांगला चेंडू फेकला. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, व्हेरी गुड बॉलिंग, अत्यंत चांगली गोलंदाजी या ओव्हर मध्ये पहा मिळतं. अगदी चेंडू पडल्यानंतर खालीच राहिला, त्यामुळे डॉट. धावा आहेत ते अद्यापपर्यंत 27 झाल्या. 2 ओव्हर मध्ये 26 होत्या, ओव्हर मध्ये एकच आले अद्यापपर्यंत. थोडीशी बातचीत करत असताना की आता कशा प्रकारे स्कोर पुढे न्यायचा आहे. ओ बॅकफुटला जाऊन चांगला कट केलाय, आउटफील्ड पास आहे, पडल्या पडल्या चेंडू अगदी वेगाने निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकात.
बॅटर पाहतो स्ट्राईक वरती स्वप्नील घरात. 2 चौकार 1 षटकाराच्या मदतीने खेळत असताना पुन्हा एकदा बिग शॉट घ्यायचं होतं. फलंदाज रनआउट. डॉट. पुन्हा एकदा कीपर बीट. 1 धाव मेल येते. आणि ते शेवटच्या बॉलवरती धाव आल्या 1 आणि एकूण 3 ओव्हर मध्ये धावा झाल्या त्या आता 32. बायचे का धाव. अंपायर्स हॅलो. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. नकरे 11 वरचौले आणि दापोली चे कॅप्टन याच आहे. नकरे 11 ओवले आणि दापोली पुढचा मॅच टॉस साठी.
चला एकूण धाबा झाल्यात त्या 32 झाल्यात. 33 ची गरज असेल. 11ची सरासरी कायम ठेवायची आहे. या मॅच मध्ये कोपर संघाला सलामीची जोडी ओपनिंग प्लेयर ब्लास्टर 2 खेळाडू मैदानावरती पाहतोय आपण. गोविंदा आणि त्याच्या जोडीला हितेश प्रिदेश पाटील या जोडीला पाहतोय. आणि कोपर संघ बॅटिंग करतो आणि मैदानाच्या बाहेर त्यांचा बिग हिटर अर्थातच ज्याच्या नावावरती एका सामन्यामध्ये शतकी पारी खेळणार रोशन पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं सहर्ष स्वागत. टेनिस बॉल क्रिकेट मधील अत्यंत घातक फलंदाज रेकॉर्ड ज्याच्या नावावरती आहेत. एका इनिंग मध्ये षटक ठोकण्याची किमया या सीमित क्रिकेट मध्ये. वाईड बॉल सुरुवात वाईडनी झाली आहे. मात्र त्या आपल्या संघाला आता लीड करण्यासाठी येतात. थोडं खेळापासून दूर आहेत परंतु खेळायला पाहिजे होतं त्यांनी. पण चांगले बॅटर आहेत. मात्र आता जबाबदाऱ्या वाढल्यात प्रत्येकाच्या. त्यामुळे थोडंसं मैदानापासून खेळापासून दूर राहावं लागतं. कीपर बीट. चेंडू चाललाय पाठीमागे. एकच धाव. दुसरीचा प्रयत्न. गुड फिल्डिंग. वाईट. 1+1. चला डावकरी आताचे बॅटर इथे पहा मिळतात आपल्याला. चेंडू पाठीमागे चाललाय. फर्स्ट स्लिपला डायरेक्ट देण्याचा प्रयत्न मात्र नाही आहे. एकच धाव. 11च्या सरासरीने तुम्हाला धाबा करायचे आहेत कोपर टीमला. संजय जितेकर संस्कार स्पोर्टचे संगम जितेकर संस्कार स्पोर्टचे ओनर. आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. आपल्याला या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय वासुशेठ भोईर इन्व्हाइट करतात. या चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपये अमय नाईक यांच्याकडून. आणि विकेट हॅट्रिकला सुद्धा विकेट हॅट्रिक साठी सुद्धा आहेत. आणि बर्थडे बॉयला प्रत्येक कॅच साठी 500 आहेत. पुल करायचा प्रयत्न. बॉल हवेत. फिल्डर खाली. बिग विकेट. बिग लॉस टीम कोपर. मोठा धक्का बसलाय गोविंदाच्या स्वरूपात. संगमजी जितेकर यांचं आगमन झालं व्यासपीठावरती. स्वागत. ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी प्रत्येक सामन्यासाठी मॅच सिरीज साठी संस्कार स्पोर्ट करून बॅट दिलेले आहे. त्यांचा आपण आभार मानूया. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट चा जो खेळाडू राहील त्याच्यासाठी बॅट आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये आल्यात. प्रतुल पाटील. फटका चांगला आहे. स्पीड साऊंड. फिल्डर आहेत. ओ गुड फिल्डिंग. चांगला थ्रो. एकच धाव. धावसंख्या 6. 6 वरती एक खेळाडू बाद आहे. आत्ताचा बॉल चांगला होता. अगदी टप्पा
व्हॅरेशन चांगलं ठेवलंय. चेंडू गेलाय डॉट. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत, टास्क करू आपण. ओवळे आणि दापोली. चेंडूला खोदून काढले, बॉल हवेत आहे. फिल्डर ओ झेल सोडलाय. पास. झेल टिपणं फार महत्वाचं होतं. झेल सोडला आणि त्यानंतर 2 धाबा सुद्धा येत असताना पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकाचा खेळ ते संपलाय आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 8 धावा. 11ची सरासरी ठेवायची होती. चला एकत्र येऊ नका, लगेच सामना सुरू करायचा आहे. टॉस करून घ्या. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. हॅलो. बघा आता ज्यांनी एक एक सामना जिंकले ते म्हणजे आपल्या संघाचं नाव काय ओवल्याचे, नखऱ्या 11 अजनबी ओवले विरुद्ध अनुज इंटरप्राइजेस दापोली यांच्यामध्ये आता टॉचविनचा कॉल होत आहे. आमच्या वरचवल्या गावचे जबरदस्त असे क्रिकेटपटू रामशेठ घरात यांच्या शुभ हस्ते आता इथे टॉचविन होत आहे. बघूया टॉच कुणाच्या बाजूने होतोय ते. आणि मला वाटतं नखऱ्या अजनबी ओवले संघाने टॉस जिंकलेला आहे. आपला निर्णय आम्हाला कळवायचा आहे. लगेचच आता मॅचला सुरुवात होणार. ओवला विरुद्ध दापोली यांच्यामध्ये जबरदस्त असा सामना होणार आहे. एक एक मॅच दोन्ही संघांनी जिंकलेले आहे. चला सामना सुरू करा. पहिलाच बॉल पटका चांगला येते. मिसफील्ड झाली. पहिल्या टप्प्यावरती बॉलला उचलायचं होतं मात्र नाही करू शकले. एक धाव मिळत असताना अद्याप 11 बॉल मध्ये 24 धावसंख्येची गरज आहे. अकरा बॉल 24. मागच्या मॅच मध्ये सुद्धा 2 वेळा गोलंदाजाचा रिदम चुकला होता. आता सुद्धा पहा मिळतोय. फटका चांगला आहे मात्र बॉल हवेत आहे. फिल्डर नाही, अगदी स्क्रीन समोर सरळ जातो निघून. 6 धावांसाठी गुड शॉट. ते कॅचसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि सन्माननीय रामशेठ घरत 40+ मास्टर वरचे ओवळे यांच्या वतीने डॉट आलाय. चला मगाशी षटकार त्यानंतर आता डॉट. 9 चेंडू 18. 9 बॉल 18.
लेग स्टंप, वाईड बॉल. आता 9 चेंडू 17 करायचे अद्यापर्यंत. पहा मिळतो आपल्याला 9 बॉल 17. अडीगडी पाहतो एज होती, कीपर बीट छेल सोडलाय. नाही अशा तुम्हाला चुका करून जमणार नाहीये. सामना जिंकायचा असेल तर कमीत कमी चुका टाळाव्या लागतील मॅच मध्ये. आठ बॉल 16. सामना अद्याप संपला नाहीये. कधी सामना पहा मिळतो आपल्याला ओए संघाच्या बाजूने, कधी सामना आप संघाच्या बाजूने. यावेळेस चांगला, अगदी चांगला चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी, थोडासा बाउन्स दिला होता. आता 7-16, 7 चेंडू 16 धावसंख्येची गरज आहे. शेवटचा बॉल अत्यंत महत्वाचा आहे. या बॉलवरती एखादा मोठा फटक्याची अपेक्षा असेल टीम कोपर संघाला. एच कीपर बीट, चेंडू चालला नाश्ता पेनला निघून. अत्यंत महत्वाचा चौकार पाहायला मिळतोय. मॅच मध्ये पलटवार झालाय आणि आता चेंडू शिल्लक असतील 6 आणि गरज आहे ती मात्र आता 12 धावसंख्येची. 6 मध्ये 12. चला फिल्डिंग मध्ये परिवर्तन करत असताना पहा मिळतोय. चला 6 मध्ये 12. गेम स्टार्ट करा प्लीज. पहिलाच बॉल बिगिट केलाय, फटका पसला हवेमध्ये, छेल टिपला जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेला. पहिल्या बॉल वरती फलंदाज बाद. 5 मध्ये 12. नाईक यांच्या वतीने 1000 रुपये दिले जातील. अमोलने जर सामना जिंकून दिला तर. जर तरचा प्रश्न चिन्ह निर्माण राहिला. आता पाहूया. आता 5 मध्ये 12.
ऑफड्रॉय चेंडू चाला स्वीपर कव्हरच्या दिशेला. हो पायाने अडवलाय. 2 धावा झाल्या. तिसऱ्या धावेचा कॉल आहे आणि ते आणि फलंदाज बाद. चौथी धाव घेत असताना बॅटर बाद झाल्यात म्हणजे 3च धावा. पटेल गाजला. चला या आता न्यू बॅटर लगेच फिल्डिंग लावा. आपण होय संघ जास्त वेळ करू नका. आता करायचे आहेत तुम्हाला 4 चेंडू 9. 4 मध्ये 9. चार चेंडू 9 धावसंख्येची गरज आहे आता. ओ उडवलाय पटका चांगलाय. अगदी फिल्डर होते. मस्तक पे दस्तक 6 रन. तीन बॉल 3. अगदी समोर ओव्हर पिच आणि त्याचा फायदा उचलला. चला मॅच बॉल आलाय. चला 3 चेंडू 3 बनवायचे आहेत आता. सामना अगदी क्लोज आलाय. आणि फलंदाज बाद. दांडी गुल. लेग स्टंप बॉल सोडून दिला होता मात्र फलंदाज बाद. आता 2 मध्ये 3. दोन बॉल 3 ची गरज आहे. चला आता
फिल्डिंग लावून घ्या. अतिशय महत्वपूर्ण सामना आलाय. पहा सामना कसा करवड बदलला. एकीकडे पाहिलं तर असं वाटलं की साधारण सुरुवातीला सामना सोपा होईल, मात्र तसं काही घडालं नाहीये. मात्र जेव्हा 7 चेंडू 17ची गरज होती तेव्हा शेवटच्या बॉलवरती चौकार आला आणि तेथून सामन्याला युटर्न मिळाला पुन्हा एकदा कोपर संघाच्या बाजूने. आता 2 चेंडू 3. चला 2 चेंडू 3. मगाशी विकेट मिळाली. ओ चेंडू चालला येते मिड मध्ये एकदम कंप्लीट मिसफील आणि दुसरी धाव घ्यायची आहे मात्र येते. अंपायर्स कॉल तुमचा आहे का? प्लेयरचा संपलेला आहे. चला आता फिल्डिंगला बा. आता बनवायच्या त्या 1 चेंडू 1. अगदी सर्व फिल्डर एकत्र आल्यात. 1 चेंडू 1 ची गरज आहे मॅच मध्ये. थोडासा आता विचार विमर्श करत असताना चला चला आता पास केला. सामन्याचा रिदम तोडू नका. आम्ही मॅचचा सिच्युएशन समजू शकतो, मात्र तुम्ही जास्त वेळ घेताय समजू शकत नाहीये. त्यामुळे आता अगदी फिल्डर सर्कल मध्ये लावण्यात आले. अम्ब्रेलाचा जसा आकार असतो ना एखाद्या छत्रीचा, तसा फिल्डिंग प्लेसमेंट सध्याच्या स्थितीला पाहायला मिळते. आता 1 चेंडू 1 रोकायचे आहे आणि दुसरीकडे टीम कोपरला 1 मध्ये 1 बनवायचे आहे. चला 1 बॉल 1 ची मॅच आहे. सामना अतिशय महत्वाचा पाहायला मिळतो आपल्याला. शेवटच्या बॉल पर्यंत सामना आलाय आणि आता इथे यस पंच थ्रो ऍक्शन. आयोजक नको. ओके चला. चला जरा जोरदार टाळ्या द्या. सामना कोणीही जिंको, येथे विजय होईल तो क्रिकेटचा. आणि येथे गॅप मधून चेंडू काढलाय आणि सामना जिंकलाय कोपर संघाने. आणि आमचे रोशन पाटील यांच्याकडून आलेले आहेत 1000 रुपये. प्रथमेश पाटील 1000 एका धावेसाठी. चला एका धावेसाठी 1000 रुपये आले आहेत.